काल शेतकऱ्यांच्या बांधावरती असणारे आपले सर्वांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गेले, त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील गेले। शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी गेलं, कोणी रोडवर उभं राहिलं, त्यांनी तशा प्रकारे पाहणी केली। त्या पाहणीतून ज्यांना तो अहवाल स्वीकारायचा त्यांनी तो स्वीकाराल, परंतु त्यांनी थोडंफार तरी आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये काय चाललं हे पाहायला पाहिजे। पंजाबमध्ये असणाऱ्या पूरग्रस्त भागामध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली, आणि या महाराष्ट्रामध्ये बरं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, ह्या दिल्लीचे दप्तर घेतो महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो, आणि या महाराष्ट्रावर शेतकऱ्यावरती अशी आज वेळ आली की फक्त 8,500 रुपये हेक्टरी आहेत ते कोरडवाहूला, आणि 17,500 काय अशी तरी बागायतीला दिली आहे यांनी। ते काय म्हटले, ज्यांचे असणारे शेतं खरडून गेले त्यांना वेगळी मदत देऊ, ज्यांचे जनावर मिळेल त्याला वेगळी मदत देऊ, आणि सरसगट 8,500 रुपये आपण हेक्टरी आपण देऊन टाकू, म्हणजे 85 रुपये गुंठा ही माझ्या शेतकऱ्यांची लागी काढली। बघा, अवघ्या महाराष्ट्राला नव्हे अवघ्या भारत देशाला माझा शेतकरी पोचतोय, आणि याची 45 रुपये गुंठ्याने तुम्ही ऐपत काढली। काय होणार आहे 8,500 रुपयामध्ये, आणि त्यामध्ये 2 हेक्टरपर्यंत मर्यादा आहे असं मी ऐकले। हे खरं आहे का? हे खरं असेल तर दुर्दैव आहे आपलं, आणि मीडिया पण दाखवत नाही। फक्त एकटे विलास बडे सर न्यूज 18 लोकमत हे चॅनल जर सोडलं तर बाकीचे सगळे चॅनल आहेत ना, ते फक्त मंत्र्यांच्या बातम्या दाखवत आहे, आणि एखादी अपवाद म्हणून शेतकऱ्याची बातमी ते दाखवतात। तसं न करता 15 दिवस ट्रायल आपण शेतकऱ्यावरती घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या 15 दिवस आपण बातम्या टाकायला पाहिजेत। आपण उठलं की टीव्ही लावली की बरोबर आपल्या शेतकऱ्यांची बातमी समोर आली पाहिजे। असं मीडिया म्हणजे काय आहे, लोकशाहीचा चौथा पाय तो आहे। मीडियाने पण ध्यानात ठेवायला पाहिजे आपल्या शेतकऱ्या। जगदीप धनखड उपराष्ट्रपती माजी या आपल्या भारत देशाचे हे काय म्हटले होते माहिती आहे का, विकसित भारताचा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे ना, तो शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्याच्या शेतामधून जातो, आणि ते शेतच जर नाही उरलं तर भारत विकसित कसा होणार? जरा विचार करण्याची गोष्ट आहे, खूप गहन विषय आहे हा। शेतकऱ्याला हे सरकार मारायला निघाले। आपण कोणी एक त्या पक्षाची नाही, परंतु जे असणारं जो मनुष्य, जो पक्ष, जो राजकारणी, जो नेता, जो कार्यकर्ता शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहील तो आपल्यासाठी महान आहे। खऱ्या अर्थाने विचार केला तरी सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप मोठं आहे। जास्त विषय न लांबवता काहीतरी शेजारच्या राष्ट्राचा आपण असणारा थोडंफार तरी काही घेतलं पाहिजे। त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली, आणि आपण त्याच्या निम्मच देत नाहीत। 8,500 रुपये तुम्ही देऊ राहिले म्हणलं उपकार करत नाहीत। तुमचं तुम्हाला पटलं पाहिजे, कसं करायचं ते करा, परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यामधले अश्रू कधी शेतकरी मग विसरणार नाही। लक्षात ठेवा। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।